मॅच कडे टर्न करणार आहोत आणि आजच्या रात्रीमधील ही शेवटची लढत आपल्याला पाहायला तर मिळेल. नक्कीच नितेश आणखीन एक माहिती आम्हाला मिळते का यातून विनर टीम्स असेल जी सुपर एट मध्ये क्वालिफाय होईल त्यांना सुद्धा उद्या 7 ला रिपोर्टिंग आहे आणि 7:30 ला चेंडू पडला पाहिजे. उद्या 2-3 शो मॅच असल्यामुळे आम्ही थोडा लवकर सुरू करतोय स्पर्धा, तर थोडं लक्ष असू द्या. थँक्यू. बापू गारे सोरा. चला करूया. चला आपण मॅच वर कॉन्सन्ट्रेट करूया. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन नौपाडा टीमने घेतला आणि पहिला बॉल अ फायरिंग पॉवर बॅट्समन अतुल पाटील वन ऑफ द एक्सपिरियन्स फ्रॉम द स्क्वॉड येतोय. स्टँड अँड डिलिव्हर ऑन साइडला खरं तर स्लॉग हिटिंग षटकार. धावसंख्येचा सुरुवात झाली आहे. श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3.45 मिनिटे झालेत. 3:45 वाजलेत आणि सकाळची प्रहर सागर मला वाटतं झाले आणि काकड आरतीची वेळ झाली आहे. 4 वाजलेत. मॉर्निंग 4 o'clock. हा बॉल कमबॅक करतोय. येतो हा डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय गणेश कोहली, ज्याच्याकडे क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे, धाडस आहे आणि धाडसाने ही बॉलिंग हाताळत असताना पहिला चेंडू खरं तर मी म्हणेन पुढ्यात टाकला होता. त्या बॉलला ऑन साईडला ड्राईव्ह केलं. ती चूक पुन्हा होणार नाहीये. हा बॉल अगदीच कॉरिडॉर लेंथला फेकला, जिथे आउट स्विंग केलं, स्विंगनं बीट केलं बॅटर अतुलला. हा बॉल अजून एक अवे फ्रॉम द रीच. इथे पंचांचा इशारा आलाय, लाईन मिस करतोय आणि येईल हा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 न वाढेल, पोहोचेल ती 7 वर. 7. संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक पैलू आज आपण पाहिले. आजच्या रात्रीमध्ये खरं तर सिने स्टार मृण्मयी देशपांडे आणि प्रार्थना बेहे यांना आपण पाहिलं. इथे पुन्हा एकदा येईल डॉट बॉल. अजून एक डॉट येतोय. पहिला षटकार, त्यानंतर सलगचे 3 चेंडू डॉट. 2 चेंडू डॉट काढलेत, एक वाईट गेलाय. टाळ्यांच्या प्रतिसादानं कौतुकाची थाप सुद्धा मिळवली आहे ती गणेश कोहलीनं. स्ट्रायकिंग बॉलर आहे आणि स्ट्रायकिंग बॉलरकडे हीच अपेक्षा असणार आहे. आज खरं तर एक चर्चा अजूनही झाली, ती म्हणजे ट्रॉफीची. इथे ड्राईव्ह केला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कनेक्शन प्रॉपर जमलं नाहीये. डीपमध्ये प्रोटेक्शनसाठी ऑन साईडला अगदी मिड विकेटमध्ये तिथे राणा होते, विजय राणा. जोपर्यंत खाऊ कॉर्नर पर्यंत ते आले तोपर्यंत या धावा कंप्लीट झाले. एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट अँड राईट हँड असं कॉम्बिनेशन आहे या मॅच मध्ये. यज्ञेश पाटील आणि अतुल पाटील अशी पाटील बंधूंची ही जोडी बॅटिंग करणारी टीम. रसायनी लाडिवलीचे राम राऊत या स्पर्धेला मात्र नक्कीच एन्जॉय करतायत. त्यांचे आपण वेलकम करूया. सकाळच्या प्रहरी प्रेक्षक अजूनही जुळलेत, त्यांचेही मनापासून आभार, कौतुक. आणि मॅच मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 8. उर्ध विकेट. हा बॉल, हा ट्रॅकर हुक केला बॉलला. बॉल थांबणार नाहीये, ट्रॅव्हल झालाय. सीमा रेषा पार येतोय. डिफाईन लेग क्लिअर करणारा बॅटर यज्ञेश पाटीलच्या बॅटमधनं षटकार. आपण साकारली आहे. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ त्यांच्या हातात ती भवानी तलवार, अष्टकोनी राजमुद्रा आणि जो फेटा आपण महाराष्ट्राच्या खरं तर चक्रवर्ती सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या खरं तर मस्तकी आपण नेहमी पाहिला तो फेटा, अशी ही कस्टमाइज ट्रॉफी
या स्पर्धेमध्ये आपण पाहिली गावदेवी उसराई चषक 2024 भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द पुरस्कृत ग्रामस्थ मंडल आणि युवा सेना संयुक्त पुरस्कृत या स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय, जिथे खरं तर मुकेशजी भगत युवा नेतृत्व, हेमंतजी भगत, जितेंद्रजी भगत आणि सरपंच साहेब अर्थातच नितीनजी भगत यांच्या कल्पक विचारातून ही संकल्पना आपण पाहिली. आज चौथी रात्र आहे आणि चौथ्या रात्रीमध्ये अंतिमची लढत इथे सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतो हा खेळ मॅच बिटवीन टीम वाजे आणि नौपाडा. मगाशी आम्ही उल्लेख केला गावासाठी खेळलं जातं ते ग्रामीण टेनिस क्रिकेट. आम्ही जरूर आभार व्यक्त करू जी आज पुण्याच्या मात्र इतक्या मोठ्या स्पर्धेसोबत समालोचक म्हणून घटक बनण्याची जी आम्हाला संधी मिळाली. थँक्यू सो मच ऑल टीम ऑर्गनाइज कमिटी टीम मेंबर्स, आमचे सागर मांडवकर, त्याचबरोबर आमचे मेहबूब. आणि मेहबूबला लगेचच आम्ही इन्व्हाइट करू की या आपण मायक्रोफोनवर. या इनिंगमध्ये खरं तर पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत झाला आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती बिनबाद 14 अशी सेफ सुरुवात पहिलं षटक अखेरीस आपल्याला पाहायला मिळतीये. अंतिमचा बॉल 5 मध्ये 14 ऑफ ड्राईव्ह केलाय, गॅप शॉट सिलेक्शन. विजय राणा आहेत, क्रिकेटची जिद्द म्हणजे विजय राणा. आणि इथे आपण पाहतोय प्रयत्न, त्याच्या प्रयत्नांना मिळणार अपयश आणि धावा मिळतील 4. एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करणारा येतोय बॅट्समन यज्ञेश पाटील च्या बॅटमधनं. मगाशी आपण पाहिलं हुक आणि या वेळेला आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह येईल. हा अजून एक चौकार, धावसंख्या झाली 18. गणेश कोहली या गोलंदाजाची ही महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये महागडं षटक हाताळलं आणि धावसंख्या मात्र बहाल झाली ती तब्बल 18. संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक पैलू आपल्याला सांगता येतील. अप्रतिम अशी ही विकेट जिथे 30+ धावसंख्या सुद्धा डिफेन्स झाली आणि जिथे 70+ धावसंख्या सुद्धा चेस होताना आपल्याला पाहायला मिळाली. भव्य दिव्य असं व्यासपीठ. आज अनेक स्पर्धा आम्ही खरं तर उरण, नवी मुंबई, रायगड, पनवेल परिसरामध्ये कव्हर करत असतो, परंतु या स्पर्धेचं एक वेगळं आकर्षण आज आम्हाला पाहायला मिळालं ते म्हणजे LED स्क्रीन, मेगा स्क्रीन या भव्य दिव्य व्यासपीठासमोर अगदीच मागच्या बाजूला मात्र आपल्याला पाहायला मिळते ती साकारली, जिथे खरं तर या स्पर्धेचं एक वेगळं आकर्षण सुद्धा पाहायला मिळालं. प्रत्येक एका चेंडूचं खरं तर मी म्हणेन प्रदर्शन, ब्रॉडकास्टिंग या LED मेगा स्क्रीनच्या माध्यमातून प्रत्येकानं एन्जॉय केलं. एज लागलाय बॉल, फटका जर का बघितलं गेलं तर अप ड्राईव्ह करायचं होतं. एज लागून फ्लाय स्लिप रिझनकडे क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली. 1 धावसंख्या वाढली, पोहोचली ती 19 वर. 19 ऑन द स्कोर बोर्ड. आपण जरूर आभार व्यक्त करूया 24 लाईव्ह इव्हेंट्सची ही सर्व खरं तर प्रयत्नशील आणि महत्वाकांक्षी टीम आहे. खरं तर आपण या गोष्टीचा उल्लेख करूया, कारण तुमच्याकडे महत्वाकांक्षा असेल तर एखाद्या पॅशनमध्ये, एखाद्या डिपार्टमेंटमध्ये जर का तुम्ही उतरलात तर तुम्हाला सर्वोत्कृष्ट देता येईल. म्हणून असं म्हटलं जातं की जिथे तुम्ही उतराल त्या क्षेत्रामध्ये तुमच्याकडनं 100% द्या. आणि 100% देणारी ही 24 लाईव्ह इव्हेंट्सची टीम, संदेश पाटील अँड ऑल टेक्निकल एक्सपर्ट्स, कॅमेरामॅन, त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेला लागली आहे. आज स्पर्धेला मात्र आपण ब्रॉडकास्ट करतोय. फोटोग्राफरचं आम्ही मनापासून कौतुक करू. जरूर या संपूर्ण स्पर्धेदरम्यान 5 रात्रीमध्ये ज्यांनी फोटोग्राफी केली आहे, संदीप भगत यांचा मी खरं तर उल्लेख करू. फोटोग्राफर म्हणजे स्वतः खरं तर कितीही त्रस्त झाला तरी सुद्धा दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा तो एक फोटोग्राफर असतो. आपण जरूर नेहमी पाहिलं असेल आपल्या लग्न कार्यामध्ये हा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, जज करतील, झेल टिपलाय, फलंदाज होतील बाद. फोटोग्राफर बद्दल चर्चा होत होती. फोटोग्राफर हा अतिशय मेहनती आपल्याला नेहमी पाहायला मिळतो आणि आज अनेक क्षणचित्रे ज्यांनी टिपली त्यांचं मनापासून आभार. संपूर्ण दिवसभरामध्ये, रात्रीमध्ये हा क्रिकेटचा खेळ करत असताना अनेक आपले चिमुकले बॉल बॉयज असतील, मग या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर मॅनेजमेंट सांभाळणारे आपले सह व्हॉलेंटियर्स असतील, त्यांचंही मनापासून आभार. आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक अप्रतिम सुनियोजित आयोजन आम्हाला पाहायला मिळालं. टाइम मॅनेजमेंट आम्हाला पाहायला मिळालं, अर्थातच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आम्हाला पाहायला मिळालं. त्याचबरोबर प्रत्येक टीमला वेळेवर इन्व्हाइट करणं,
टॉस वेळेवर करणं, सामना वेळेवर कव्हर करणं. आणि जेव्हा खरं तर सिनेसृष्टीमध्ये अभिनेत्री जिथे आल्या होत्या ॲक्ट्रेसेस प्रार्थना बेहरे आणि मृण्मयी देशपांडे, तेव्हा मात्र प्रेक्षकांनी जी गर्दी केली होती ती सर्व गर्दी सांभाळणारे बाउन्सर सुद्धा आम्ही पाहिले. त्याचबरोबर विशेष उल्लेख आम्ही करू जी मैफिल आज संपूर्ण रंगवली ते आमचे नितीन DJ नितीन. क्लीन क्लिअर नीट अकॉस्टिक साऊंड सिस्टम आणि प्रत्येक करतात चौकार षटकारानंतर जी गाणी प्रेझेंट करणं हे टायमिंगचं खेळ आहे. बोटांवरची जादू, तुमचं प्रेम असायला हवं, पॅशन आहे नितीनचं आणि म्हणूनच त्यांच्याकडनं मी म्हणेन कोणत्याही स्पर्धेला मात्र नेहमीच ही सहाय्यक भूमिका असते आणि त्यांचंही मनापासून आभार. आज पंचायतचंही आपण जरूर कौतुक करूया. आमचे सत्यवान काकडे सर, ज्यांची आमची ओळख मागच्या एका स्पर्धेमध्ये झाली होती. हा बॉल ऑफ ड्राईव्ह केला स्ट्रेट टू द फिल्डर हँड. इट्स अनदर विकेट डाऊन अँड द सेकंड विकेट डाऊन इन द सेकंड ओव्हर. दुर्वेश गोवारी याला मिळतंय पहिलं यश. गुणलेखक म्हटलं की मग त्यांची मेहनत एखाद्या स्पर्धेला असते. कारण एका एका चेंडूचं विवरण, एका एका चेंडूचं गुणसंख्या लेखन. कारण मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईकसुद्धा आहे, टू व्हीलर, आणि त्याचबरोबर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर त्यांच्यासाठी बायसिकलसुद्धा असणार आहे. स्पर्धेचं टायटल आपण जरूर पाहिलं, गावदेवी उस्तराई चषक 2024. पर्व तिसरं आहे महबूब, आणि तिसऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा करता या स्पर्धेची वैभवशाली परंपरा आपण जपली आहे, तेच आपण काहीसं पाहायला मिळतंय. मगाशी रोशन पाटील तारा, अर्थातच रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशन चे ते सदस्य आणि कर्नाळा विभागाचे ते प्रमुख आहेत, त्यांनी फार छान सांगितलं की संपूर्ण खरं तर या पंचक्रोशीमध्ये ही एकमेव स्पर्धा आहे जी सर्वोत्कृष्ट नामांकन जर का द्यायचं झालं तर आपण या स्पर्धेला जरूर देऊ शकतो. कारण इतकं भव्य दिव्य हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. ओव्हर द विकेट हा बॉल ड्राईव्ह केलाय. इट्स अप अँड डाऊन ओव्हर द कॅमेरामॅन हेड. सरळ समांतर रेषेमध्ये परपेंडिक्युलर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा हा क्लासिकल ऑफ ड्राईव्ह षटकार. धावसंख्या 6 ने वाढली, पोहोचली ती तब्बल 26 या आकड्यावर. 26. दोन षटक आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26. चला फिल्डिंग लवकर सजवून घ्या, मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि मॅचला इतिश्री सुद्धा लवकर द्यायची आहे. आज हा आमचा अंतिमचा टप्पा आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये जरूर आपण पाहतोय ही शेवटची लढत रंगत असताना टीम वाजे विरोधात टीम नौपाडा. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला नौपाडा टीमनं, परंतु पहिलं षटक थोडं महागडं गेलं. 18 धावा आल्या गणेशच्या षटकामध्ये आणि दुर्वेशच्या षटकामध्ये आपण बघितलं तर फक्त 8 धावा आल्या. 2 षटकांच्या अखेरीस 13 रन्स पर ओव्हर, 26 ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पंचांचा उल्लेख मगाशी करायचा राहिला. आमचे सत्यवान काकडे सर, त्यांच्या समवेत महेश गावंड सर आम्हाला पाहायला मिळाले. त्याचबरोबर द्वारकानाथ चोरगे सर आपल्याला पाहायला मिळाले. त्यांची मेहनत या संपूर्ण स्पर्धेला कोणत्याही प्रकारचे कॉन्ट्रावर्सी उमेश सर आपल्याला पाहायला मिळाले नाही. 0 कॉन्ट्रावर्सी, 0 टॉलरन्स, 0 ऑब्जेक्शन आणि 0 एरर अशी खरं तर मी म्हणेन तटस्थ भूमिका पंचांची राहिली. आणि हा फटका स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून भेदून छेदून जाईल, चौकार येईल. तो डावखुऱ्या हाताचा कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर हा फटका सजवणारा बॅटर यज्ञेशच्या बॅटमध्ये येतो. अजून एक चौकार. यज्ञेश 1 षटकार 2 चौकार 1 सिंगलच्या सहाय्यानं त्याने आतापर्यंत 4 चेंडू आणि 15 धावा शॉर्ट अँड स्वीड इनिंग तो साकारतोय. आणि धावसंख्येला एलिव्हेट करत असताना विजय राणा हा खरं तर एक चांगल्या दर्जाचा क्वालिटी बॉलर आहे आणि त्याच्यासमोर हा हल्ला चढवलाय. आक्रमण हे खरं तर मी म्हणेन टेक्निक इथं वापरलं गेलंय. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम पोहोचली ती 30 वर. टीम वाजे पर्पल कलरची जर्सी त्यांनी परिधान केली आहे.
हा लोअर फुलटोस बॉल, कलात्मक फटका. विजय राणाच्या गोलंदाजी समोर हा फटका सजवत असताना धावा मिळतील 2. एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करायचं होतं, अतिरिक्त ताकद वापरायची, मात्र मेनवे कोणताही प्रयत्न फलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. लेदर क्रिकेटमध्ये सर्रास वापरला जाणारा हा खरं तर लेदर क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक, जिथे लेदर क्रिकेटमध्ये खरं तर जो लेदरचा चेंडू असतो तो चेंडू मात्र बॉल लवकर ट्रॅव्हल होतो, मैदानावर लॉन असतं, त्याच्यामुळे बॉल पडल्यानंतर तो द्विगुणित होतो. स्पीड द्विगुणित होत असताना कधी कधी आपल्याला नेहमी खरं तर बॉल लवकर ट्रॅव्हल होत असताना चौकार पाहायला मिळतात. हा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचले होते, हातांची ओंजली मिटताना चूक झाली आणि धाव मिळाली. एकूण धावसंख्या झाली आहे ती 33. नेल्सन आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. आज कम्पेरेटिव्हली थोडीशी कमी आहे थंडी, किंबहुना आपण जर का बघितलं गेलं तर मागच्या काही 2 दिवसामध्ये खरं तर अरबी समुद्रामध्ये मी म्हणेन काहीतरी घडलं असावं आणि म्हणूनच आपला जो 750 किलोमीटर पट्टीचा जो आपला संपूर्ण परिसर आहे महाराष्ट्र टू गोवा, तर त्या पूर्ण दरम्यान खरं तर जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा तेव्हा मात्र थंडी आणि अर्थातच वातावरणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो. कम्पेरेटिव्हली आज कमी आहे थंडी. इथे हा बॉल आउटसाइड द ऑफस्टिक, पंच टर्न करतील, इशारा देतील की हा आहे व्हाईट बॉल, पहिला व्हाईट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो. एकूण धावसंख्या 1 न वाढेल, पोहोचेल ती 34 व 34. विजय राणा बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या मॅचमध्ये विजयने इम्प्रेस केलं विथ द बॅट अँड अ बॉल अँड अ फील्ड ॲज वेल. यावेळेला मात्र त्याला नक्कीच गोलंदाजाला कमबॅक करून द्यावं लागेल. कोकण रेल्वे मागच्या बाजूने धावत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. ओव्हर द विकेट हा बॉल ड्राईव्ह करायचा होता, बॅटचा फेस लवकर बंद झालं, असंच काहीसा भास आम्हाला झालाय. लवकर अटेम्प्ट करायचा होता चेंडू, जिथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. येईल हा डॉट बॉल. काही क्षणामध्येच सूर्यकिरण सुद्धा तुम्हाला अनुभवता येतील. घड्याळामध्ये बरोबर 4 वाजलेत आणि अंतिमची मॅच षटक क्रमांक 3. विजय ऑन टू द बॉलिंग मार्क ओव्हर द विकेट न मीनाक्षी नगर येनकडनं मारा करण्यासाठी सज्ज आहे. हा खोलवर टप्प्याचा बॉल इम्प्रोवाइज केलंय, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. इथे हा बॉल जरूर आपण जर का बघितलं तर ओथ्रोची एक अजून धाव मिळणार. इथे फंबल झाले क्षेत्ररक्षक. 1+1 अशा प्रकारे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. एकूण धावसंख्या वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते एक सन्मानजनक स्कोअरकडे ही वाटचाल सुरू आहे. ती 36 वर. बॅटिंग करणारी टीम वाजे आपल्याला पाहायला मिळते. अजूनपर्यंत क्रिकेटमधली जिद्द आणि चिकाटी खेळाडूंच्या मात्र नक्कीच बॉडी लँग्वेजवर आहे, ही फार जमेची बाजू आहे. आज या गोष्टीचा आपण उल्लेख करूया. हा बॉल पुनच्छा स्टम्प्सला स्पर्श करून डाऊन द ग्राउंड गेलाय. इथे पंचांकडनं अपील झाली आहे. पंच सांगतायत की ही इज नॉट सेफ नॉर रिस्क. नाव आपण रेफर केलाय टेक्निकल टीमकडे. चला ॲक्शन रिप्ले आपण मेगा स्क्रीनवर पाहूया. हे भव्य दिव्य व्यासपीठ आणि या भव्य दिव्य व्यासपीठाच्या अगदीच भव्य दिव्य व्यासपीठावरच ही मेगा स्क्रीन आपण पाहतोय आणि त्या मेगा स्क्रीनवर आपण पाहूया कशा पद्धतीनं बेल्स डिसलॉज झाला. बॅटर पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले होते का की पॉपिंग क्रीजच्या ते बाहेर होते. जर का पॉपिंग क्रीजच्या बाहेर असतील तर फलंदाज बाद असतील. जर का पॉपिंग क्रीजमध्ये बॅट असेल तर मात्र नक्कीच बॅटर विल बी सेफ. अपील सुद्धा झाली आहे आमची. चला स्क्रीनवर दाखवा. चला आणि मेगा स्क्रीनवर काहीसं ब्लर दृश्य आहे. स्क्रीन मोठी आहे कंपॅरेटिव्हली. पिक्सल्स when we talk about resolution, when we talk about pixels in a mega screen comparatively LED. चला आणि सेकंड व्ह्यू आपण बघूया. दुसरा व्ह्यू आपण बघणार आहोत जिथे कॅप्चर झालंय का, अन्यथा मात्र ऑनफिल्ड अंपायर्स डिसिजन वी विल गो थ्रू. कारण कुठेही कधी आपण जेव्हा टेक्निकल रिव्ह्यू घेत असतो तेव्हा मात्र जर का कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं नाही तर मग आपण ऑनफिल्ड पंचांचा निर्णय हा फायनल डिसिजन म्हणून आपण डिक्लेअर करत असतो. परंतु इथे काय घडलंय काय घडलं नाही ते आपण जरूर पाहतोय. डिसिजन इज स्टील पेंडिंग.
वेल ऑर्गनाइज्ड, वेल पॉवर्ड, वेल इन्स्पायर्ड ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी उसराई चषक 2024 पर्व 3. भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ आणि युवा सेना उसरली खुर्द यांच्या कल्पक विचारातून ही संकल्पना आज आपण 4थ्या रात्रीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये घेऊन आलोय. अँड इट्स नॉट आउट. साडेचार वाजलेत आणि आयोजकांचा आवाज अजूनही लगेचच खरं तर जवळजवळ 4 वाजलेत, 4-5 झालेत. नक्कीच ही बाब आम्ही नेहमी खरं तर उल्लेख केलाय. सागरशी सुद्धा आमची मगाशी चर्चा झाली की आयोजकांचा खरं तर प्रचंड हट्ट असे की स्पर्धेमध्ये कुठेही कॉन्ट्रावर्सी नको, म्हणूनच पहिल्या चेंडूपासनं शेवटच्या चेंडूपर्यंत मी म्हणेन आयोजक मात्र या क्रीडांगणावर मात्र उपस्थित असतात. ही स्पर्धा निर्विघ्नपणे संपन्न होण्यासाठी आपण गणपती बाप्पाचरणी जरूर प्रार्थना केली, परंतु आयोजकांचं सुद्धा आपण मनापासून कौतुक आभार व्यक्त करूया. हेमंत भगत सरांचं खरं तर त्यांचं योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये फार छान आपल्याला पाहायला मिळते. आज आत्तापर्यंत जर का बघायचं झालं तर प्रत्येक एका गोष्टीवर मात्र मायक्रो लेवल मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर न्यू बॉल प्रज्योत भगत हा बॉल ड्राईव्ह केलाय. ऑफ साईडला डीप कव्हर्स रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र बॉल पकडला जाईल, फेकला जाईल. ओव्हर थ्रोची अजून एक धाव मिळणार. सबकॉन्शियस माइंड हे खरं तर शार्प असणं गरजेचं असतं. सकाळचं सत्र आहे, कदाचित एक्स्ट्रा एक्सरसाइज झाली असावी. चेंडू पकडला, लगेचच फेकला. गोलंदाजाकडनं चूक झाली, ग्रिपिंग जमलं नाही. जिथे आपण पाहतोय की एक एक्स्ट्रा धाव मिळाली, एक अशा 2 धावा कंप्लीट होत असताना एकूण धावसंख्या बॅटिंग करणारी टीम वाजे आपल्याला पाहायला मिळतीये. ते 39 या आकड्यावर. 39 ऑन द स्कोर बोर्ड. फायनल ओव्हर इन प्रोग्रेस. प्रज्योत ऑन टू द बॉलिंग मार्क फ्रॉम रेल्वे ट्रॅक इन ओव्हर द विकेट. हा बॉल हाफ वॉली ऑन द टो जरूर आपल्याला राईज होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक होते. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 2 एकूण धावसंख्या वाढली, पोहोचली ती 41 या आकड्यावर. स्पोर्ट्समन म्हणून तुमच्याकडे खरं तर ॲथलेटिसिझम असायला हवं, फिटनेस तुमच्याकडे असायला हवं. सर्व काही गोष्टी जर का असतील तर अशा या रात्रीच्या विस्तीर्ण गर्भात नाईटच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या खेळाचा दर्जा, तुमच्या खेळाची क्वालिटी ही मात्र तुम्हाला मेंटेन ठेवता येईल. आणि अर्थातच आज आपण जरूर क्वालिटी क्रिकेट पाहिलाय. ऑन ड्राईव्ह बॉल फरार, षटकार. धावसंख्या 6 वाढली, पोहोचली 47 वर. तडाखे बंद ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. सुपर काय शॉट सिलेक्शन आहे, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलं. ट्रिमेंडस, ड्रामॅटिक आणि प्लेसमेंट खतरनाक होती. खरं तर हा बॉल तिथेच खेळला जायला हवा हे अँटिसिपेशन फलंदाजाचं आवडलं. इथे मात्र हा पुन्हा एकदा ऑनसाईडला ड्राईव्ह केलाय. मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक फॉरवर्ड आले. चेंडूला त्यानं 1 बाउन्स ग्रिप केलं, फेकून दिलं. अजून एक धाव होणार ॲड. एकूण धावसंख्या पोहोचतील ते 48 वर. षटक क्रमांक सुरू आहे. 4थं अंतिमचं. प्रज्योत भगत बॉलिंग ट्रॅकवर आहे आणि चेंडू झालेत आत्तापर्यंत 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिथे आपण पाहतोय लेफ्ट अँड राईट हँड असं कॉम्बिनेशन असल्या कारणानं प्रत्येक एका खरं तर स्ट्राईक रोटेड मागे क्षेत्ररक्षकांना कसरत करावी लागतीये. स्लॉकचे 2 चेंडू शिल्लक. प्रज्योत थांबवेल का धावांना? एकूण धावसंख्या झाली ती 48. ओ येस, इट इज आउट. स्विंग न बीट केलंय. जबरदस्त कम बॅक. अंतिमचा बॉल. अजून एक डॉट आला तर मी म्हणेन शेवट गोड झालाय असंच काहीच आपल्याला पाहायला मिळेल. कारण टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा नौपाडा टीमनं जो डिसिजन घेतलाय, पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 11 आणि 4थं षटक प्रगतीपथावर असताना आत्तापर्यंत मी म्हणेन एक संमिश्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट सेट होणार. फायनल बॉल. हा बॉल सरळ सोडून दिलाय. पंच इशारा करतायत. सत्यवान काकडे सर या सकाळच्या प्रहरी त्यांना मात्र ही एक्सरसाइज करावी लागतीये. व्हाईट बॉल. धाव मिळणार 1. एकूण धावसंख्या झाली ती
50च्या उंबरट्यावर 49. क्रिकेट इज अ गेम ऑफ नंबर्स. 49. येतो फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, अगदी टिचून नजर ठेवली आहे, ड्रॉप झालाय झेल. आणि इथे मात्र नक्कीच धावा मिळतील किती, तर 2 कंप्लीट झाल्या, 3 कंप्लीट झाल्या, चौथ्या धावेचा कॉल झालाय. आणि इथे पंच जरूर आम्हाला सांगतील आणि या धावा फक्त 3 मिळणार. 49 प्लस 3 धावसंख्या झाली 52 आणि 53. 3 ना, या 2 3 आहेत ना आधी. चौथीला बाद झालं होतं ते आमच्या दृष्टिक्षेपात आलं, म्हणजे या धावा असतील 3. येस येस. 49 प्लस 3 धावसंख्या झाली 52 आणि आता 24 चेंडू धावा काढावे लागतील, त्या 53. चला, बॅटिंग करणारी टीम लगेचच ओपनिंग पेअर मैदानामध्ये उतरा. चला, आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात करणार आहोत आणि आज अंतिमच्या टप्प्यामध्ये ही आजच्या रात्रीमधील शेवटची इनिंग असणार आहे.
24 चेंडू आणि 53 धावाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. आणि शुभ प्रभात सर्वांना. 4 वाजून गेलेत आणि अप्रतिम या स्पर्धेचं आयोजन आज आपण पाहिलं. उसराई देवीचं वरद हसले असलेलं हे गाव उसरली खुर्द आई गावदेवी मातेचं खरं तर वरद हस्त असलेलं खरं तर हे गाव उसरली खुर्द तालुका पनवेल आपण जरूर पाहताय. स्पर्धेचं एक वेगळं आयोजन गावदेवी उसराई चषक 2024 भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ आणि युवा सेना उसरली खुर्द यांच्या कल्पक विचारातून ही संकल्पना आपण पाहिली. मुकेशजी भगत, हेमंतजी भगत, जितेंद्रजी भगत आणि नितीनजी भगत साहेब यांच्या विचारातून या संकल्पनेला आज तिसऱ्या पर्वामध्ये आपण घेऊन आलो. आणि खरं तर राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीमध्ये समाजाला नवीन दिशा देण्यासाठी आज मुकेश भगत साहेबांचं मात्र पहिलं पाऊल आपल्याला पाहायला मिळतं. अंतिमच्या टप्प्यामध्ये या स्पर्धेमध्ये खरं तर चर्चा झाली ती ट्रॉफीची, चर्चा झाली आज या स्पर्धेमधील LED स्क्रीनची, चर्चा झाली फ्लड लाईट्सची. इथे हा कलात्मक फटका, क्रिकेटचं ग्लॅमर, क्रिकेटची ग्लोरी आणि क्रिकेट या खेळामध्ये सर्वोत्कृष्ट हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट किंवा ऑफ साईडला हा फटका ड्राईव्ह केला. लेदर क्रिकेटमधला हा कॉपी बुक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आहे. लवली टायमिंग अँड एक्सलंट प्लेसमेंट, सुपर. 10 of 10. चला नवीन चेंडू द्यायचा आहे का? This is going to be a nail biting fight of today's game. आजच्या रात्रीमधील सर्वोत्कृष्ट सामना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. विजय राणाच्या बॅटमधनं क्लासिकल फटका, सॉलिड टाइम केलं. कौतुकास पात्र अशी सुरुवात पाहायला मिळतीये. हा बॉल सरळ सोडून दिलाय, पंचाचा इशारा येणार. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या 1 न वाढेल, पोहोचेल ती 5 वर. संकेत भगत नामक गोलंदाज मीनाक्षी नगर एन कडनं गोलंदाजीसाठी तयार आहे. पहिलं षटक म्हणजे पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला हीच फलंदाजी करावी लागते. एकतर एरियल अटॅक, आक्रमण किंवा शॉट सिलेक्शन तुम्हाला गॅपमध्ये करावं लागतं. गॅप शॉट सिलेक्शन करावं लागतं आणि दोन्ही खेळी ज्याला उगते तो फलंदाज विजय राणा. विजय राणाच्या बॅटमधनं हा हवाई हल्ला, हवाई सफर. तुझ्याकडे गती आहे तर माझ्याकडे आहे मती आणि मती म्हणजे बुद्धीचा वापर केला जातोय. ऑन ड्राईव्हचा फटका, शिट्ट्या, टाळ्या आणि टाळ्यांच्या गजरानं स्वागत केलं षटकाराचं. ही इज सॉलिड एंटरटेनर विथ द बॅट. नाव आहे विजय राणाच्या बॅटमध्ये येते अजून एक षटकार. धावसंख्या झाली ती 10. चला आगाऊ वेळ घेऊ नका, एक्स्ट्रा टाइम घेऊ नका. धावसंख्या 11. एक चौकार, एक षटकार, एक व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळते. 1-1 फॉर नन. प्लॅनिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर बॉलिंग युनिट, फिल्डिंग टीम वाजे. कारण 53 धावांचं टार्गेट आणि पहिल्या 2 चेंडूवर धावसंख्या आली ती 11 आणि पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल हिटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. आत्तापर्यंत 2 चेंडू फेस केले विजयनं. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. विजयला कसं थांबवावं त्यासाठी रणनीती इथे मात्र आखली गेली आहे. एक्झिक्यूट करतील का, ट्रॅप करतील का, फसवतील का त्या जाल्यामध्ये. बॉल संकेत भगत हो फसवलाय. बॉल हवेमध्ये इम्प्रोवाइज करत असताना क्षेत्ररक्षक चूक करणार नाहीये आणि झेल इथं टिपला गेला. अतुल होते आणि अतुलनं पकडलेला हा झेल. फलंदाज होईल विजय राणा. इथे मात्र बॅक टू डग आउट. अखेरीस सुटकेचा निश्वास टाकला असेल गोलंदाजानं आणि काय कमबॅक केलंय. कमालीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. सुपर. क्रिकेटच्या खेळाडूंचं हेच तर गमक आपल्याला पाहायला मिळतं. ॲग्रेशनचं क्रिकेट म्हणजे मॉडर्न टेनिस क्रिकेट.
परंतु ॲग्रेशननं तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये खरं तर जिंकता येणार नाही. कुठेतरी बुद्धिचातुर्याचा वापर करता यायला पाहिजे आणि इथे बुद्धिचातुर्याचा वापर केलाय. अगदीच आपण जर का बघितलं तर फलंदाजाला जिथे फसवलं, पुढ्यात टाकलेला चेंडू थोडासा गती कमी केलेला बॉल होता, व्हेरिएशन केलं आणि व्हेरिएशन इज द की फॅक्टर असं संबोधलं जातं. तेच काहीसं आपल्याला पाहायला मिळालं, जिथे फलंदाज विजय राणा याची खेळी मात्र संपुष्टात येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एक जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू त्याला थांबवलं गोलंदाज संकेत भगतनं आणि टीम वाजे या टीमसाठी मात्र कमबॅक करून दिलंय. पहिल्याच षटकामध्ये पहिले 2 चेंडू 10 धावा, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर मात्र एक विकेट संपादित केली आहे. दिस इज व्हेरी गुड कमबॅक, क्लेवर बॉलिंग. गोलंदाज तयार असतील. अराउंड द विकेट हा खोलवा टप्प्याचा बॉल ड्रिल केलाय. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत, फॉरवर्डला येतील, जोपर्यंत चेंडूला उचलतील फेकतील. एक धाव मिळणार. धावसंख्या झाली ती 12. 53 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय. 41 अजूनही काढायचे. षटक क्रमांक सुरू आहे पहिलं पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. विजयनं एक षटकार एक चौकार लगावला. आता मोमेंटम आपल्या टीमकडे त्यानं मेंटेन केलाय. तो मोमेंटम या दोन्ही फलंदाजांना मात्र नक्कीच इथून पुढे हा मेंटेन ठेवावा लागेल. बॅटिंग करणारी टीम नौपाडा. धावा चेस करायचे 53. हा फुलटॉस मेजवानी आणि दोन्ही हातांनी स्वीकारली फुलटॉस बॉल अँड गॉट द ट्रीटमेंट. दॅट इज अनदर 6. दिस टाइम बॅटर प्रतीक भगत आपल्याला पाहायला मिळाले. फुल पॉवरनं हा फटका सजवलाय. पहा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून या मेगा स्क्रीनवर. फुलटॉस बॉल, अतिरिक्त ताकद वापरली, टायमिंग जुळलं. मिडल ऑफ द बॅट घेत असताना चेंडूला सरळ फेकून दिलं, मिड विकेट रिजन क्लिअर केलं आणि आलं तो षटकार. प्रतीक भगतच्या बॅटमधनं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 18 वर पोहोचली आहे. 18. 53 काढायचे. 18 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. जैसी गेंद वैसी नसीहत असं काहीसं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. फुलटॉस होता, त्याला मात्र ट्रीटमेंट मिळाली. पनिश केलं, षटकारामध्ये कन्वर्ट केलं बॅट्समन प्रतीकनं. अंतिमचा बॉल लॉंग हँडलनं फटका सजवलाय. बॉल हवेमध्ये नव्हता तर अलॉंग द ग्राउंड गेलाय. अर्थातच टायमिंग चुकलं तरी सुद्धा एक धाव मिळणार. 6 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या झाली ती 19. 19 आणि आता उर्वरित इक्वेशन आपण पाहूया. 18 चेंडू आणि धावा काढायच्या आहेत त्या 34. 18 चेंडू 34 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये आलंय. आणि हे इक्वेशन नाहीये, हे खरं तर विजय आणि पराजय याच्यामधलं हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. आणि हे कॅल्क्युलेशन तुम्हाला तुमच्या प्लॅनिंगनं हे मात्र मी म्हणेन उद्ध्वस्त करावं लागेल. बॉलिंग करणारे युनिट करेल कमबॅक की बॅटिंग करणारी टीम पुन्हा एकदा हबी होईल या मॅचमध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावसंख्या आली आहे. चौकार षटकारांचे विलोभनीय कारंजे आपण पहिल्या षटकामध्ये पाहिले. एक षटकार एक चौकार विजय राणाच्या बॅटमधनं आपण पाहिला आणि तदनंतर आपण जर का बघितलं तर प्रतीक भगतच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. श्रीदत्त 11 नौपाडा नीड 34 रन्स फ्रॉम लिमिटेड 18 बॉल्स. 18 चेंडू आणि 34 धावा असं इक्वेशन समोर आलंय. आणि फायर पॉवर बॅट्समन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रतीक भगत. फायर पॉवर का? कारण त्याच्याकडे 6 हिटिंग ॲबिलिटी आहे. मैदानाच्या कोणत्याही बाजूला षटकार आणि चौकार लगावण्याची क्षमता असणारा हा फलंदाज, त्याला मात्र पंकज पाटील थांबवेल का? हा प्रश्नचिन्ह. एज अँड गॉन, सॉफ्ट डिसमिसल. अभिजित याच्या मगरमिडीमध्ये बॉल विसावलाय आणि फलंदाज प्रतीक भगत होतील इथे बाद. पहिलं यश संपादित केलंय पंकज पाटील. दुसऱ्या षटकामधील पहिल्याच बॉलवर पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळाला. आता 17 चेंडू आणि रन अँड बॉलचा विचार केला तर प्रति एका चेंडू मागे 2 धावांचं इक्वेशन. 17 चेंडू आणि 34 धावा. गोलंदाजानं केलेलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 संदेश भगत आपल्याला पाहायला मिळतील.
रायगड पनवेल पंचक्रोशीमधील सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हणून नाम उल्लेख ज्या स्पर्धेचा आपण करतोय ती स्पर्धा म्हणजे गावदेवी उसराई चषक चं हे तिसरं पर्व, यशस्वी पर्व आपण म्हणूया. कारण पहिल्या दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा आपण सिनेसृष्टीमधील अनेक तारका आपण पाहिल्या. गतवर्षी आपण धवल कुलकर्णीला इन्व्हाइट केलं होतं, त्या अगोदर सोनाली कुलकर्णी, तदनंतर यावर्षी आपण जरूर प्रार्थना बेहरे आणि मृण्मयी देशपांडे यांना आपण पाहिलं. हा बॉल अंगाचा वेध घेणारा डायरेक्ट हिट केली होती. ओव्हर थ्रूची अजून एक धाव मिळणार. 1+1 या धावा मिळतील. 2 एकूण धावसंख्या झाली आहे ती 21. ॲग्रेशन स्पिरिट ऑफ मॉडर्न टेनिस क्रिकेटचं दाखवावं लागेल, कारण इथे धावांना रोख दिली आहे ती पंकज पाटीलनं. बाद केलं फलंदाज प्रतीक भगतला आणि आता धावा आणि चेंडूंचं अंतर थोडंसं वाढत असताना प्रेशर डेव्हलप होत चालला आहे तो बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. टीम नौपाडा मात्र नक्कीच विजयाचे मनसुबे उद्ध्वस्त करण्यासाठी हे दोन फलंदाज सज्ज आहेत. करतील का प्रश्न आहे. हा बॉल शफल झाले, शफल होऊन बॉल हिट करायचा होता, कनेक्शन जमलं नाही. पुढच्या मागच्या बॉलवर जे घडलं होतं त्याचंच मी म्हणेन एक ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. पुनरावृत्ती जे आपण म्हणतो ना तेच पाहायला मिळालं. 1+1 अजून 2 धावा ॲड होणार. धावसंख्या झाली ती 23. 2 मुमेंट्स फलंदाजाकडे असतात, एक ट्रिगर आणि एक शफल मुमेंट. अनेक फलंदाज आपण पाहतो ट्रिगर मुमेंटवर खेळ करत असतात, अनेक फलंदाज आपण पाहतो की ते शफल मुमेंटवर खेळ करतात. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर नेहमी आपल्याला ट्रिगर मुमेंटला पाहायला मिळतो, तर उस्मान पटेल नेहमी आपल्याला शफल होत असताना पाहायला मिळतो. अगदी शफल होत असताना फटका इथे फसला तो संदेश भगत यांचा. परंतु खरं तर ओव्हरथ्रूची एक धाव आणि खरं अंगाची वेध घेणारा एक धाव म्हणजे लेग बाय +1 अशा 2 धावा मागच्या चेंडूवर मिळाल्या. हा हाफ ट्रॅकर बॉल फुल करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये नाहीये संपर्क, येईल हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर स्तब्ध फक्त 23. अजूनही 30 काढायचे आहेत. षटक क्रमांक 2 पंकज पाटील बॉलिंग ट्रॅकवर रेल्वे ट्रॅक एंड करणं आणि कोकण रेल्वे धावत असताना आपल्या दृष्टिक्षेपात येईल. हा बॉल एज लागलाय, फ्लाय स्लिप रिझन क्लिअर करतोय, येतोय. हा अजून एक नशिबाची साथ मिळालेला चौकार. 4 धावा मिळतील. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचलीये तब्बल 27 या आकड्यावर. 14-26 असं इक्वेशन आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. 14 चेंडू 26 धावा. तिकडे प्रेक्षकांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते आणि एन्जॉय करतायत प्रेक्षक मायबाप. घड्याळामध्ये 4:30 वाजलेत. नशिबाची साथ मिळाली ती बॅट्समन संदेश भगतला. क्रिकेट असं म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ 99% ऑफ युअर टीम एफर्ट्स अँड 1% ऑफ युअर लक फॅक्टर. 1+1 अजून 2 धावा मिळतील. धावसंख्या झाली ती 29 आणि आता धावा काढायच्या आहेत त्या फक्त 13 चेंडू आणि 12 चेंडू आणि 24 धावा. खरं तर नशीब या शब्दाचा मला वैयक्तिक थोडासा तिरस्कार वाटतो, कारण त्याचं असं आहे की नशीब या शब्दामुळे अनेक प्रयत्नांची खरं तर किंमत थोडी कमी होत असते. परंतु क्रिकेटमध्ये 1% दॅट लक फॅक्टर एव्हरीवेअर वी हॅव सीन. भारतीय संघ जो वर्ल्ड कपमध्ये पराभूत झाला, जिथे मात्र 1% जो टॉसचा कॉल होता, जिथे आपण टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली तिथेच मॅच फसली, असंच काहीसं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं होतं. नशिबाचे फासे पलटले की मग नक्कीच सर्व काही बिघडल्यासारखं होतं. 12 चेंडू 24 धावा असं इक्वेशन आज नशिबाने खरं तर हिरावून घेतलेले अनेक खेळाडू आपल्या कर्तृत्वाने चमकताना आम्ही पाहिले. आज त्याही गोष्टीचा आम्ही उल्लेख करतोय, कारण ज्यांनी सर्वोत्कृष्ट खेळ सादर केला, आपली गुणवत्ता सादर केली, जिद्द चिकाटी साहसानं या रजनी क्रिकेटमध्ये आपला खेळ परफॉर्मन्स दिला, तो संघ पुढे गेला. आज जरूर आपण या गोष्टीचा उल्लेख करतोय.
12 चेंडू 24 धावा. कोणता संघ पिछाडीवरून आघाडीवर जाईल, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ परास्त होईल, कोणत्या संघाला परतीचा रस्ता पकडावा लागेल, काही क्षणामध्येच या गोष्टीचं उत्तर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू 24 धावा. इथे हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक, पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. 12 चेंडू आणि 23 धावा. ही मॅच हाय व्होल्टेज होणार, कारण दोन्ही संघ हार न मानणारे आहेत. खरं तर नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड, ऑस्ट्रेलियन माइंडसेट ज्याला आपण म्हणतो ना, तोच तो. बघा, पहिला बॉल वाईट गेला ना, लगेच कमबॅक केलं गोलंदाजानं. नाव आहे हेमंत पाटील. क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे हेमंतकडं. क्रिकेटचा एक्सपिरियन्स, मॅचमध्ये मोमेंटम सुद्धा आहे. रिधिमक त्याची बॉलिंग ॲक्शन आहे. आणि खरं तर मीनाक्षी नगर एंडकडनं गोलंदाजी करत असताना त्यानं केलेलं हे कमबॅक मॅचमध्ये, मी म्हणेन आत्मविश्वास त्याचा स्वतःवरचा जागृत झालाय. अजून एक हा बॉल आउट स्विंगचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतील. चेंडू इथं पकडला गेलाय. सोनू भगत, एक हँडसम मोस्ट फ्रॉम द स्क्वॉड, त्याच्या मगरमिटीमध्ये बॉल विसावलाय. आणि फलंदाज गणेश कोहली मात्र परतलेत. गणेशला फारसं कॉन्ट्रीब्युशन उमेश सर देता आलं नाही, किंबहुना 3 चेंडू त्यानं फेस केले. अंडर प्रेशर थोडा स्ट्रगल करत होता, आणि स्ट्रगल करत असताना षटकार मारण्याचा त्याचा मोह फसला, जिथे आपण पाहतोय की तो बाद झालाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूया. फ्लड लाईट्समध्ये झेल पकडणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु ज्या LED फ्लड लाईट्स आपण जरूर पाहताय, अशा फ्लड लाईट्सच्या खाली मात्र नक्कीच खेळ करत असताना थोडं सोयीस्कर झालंय. आता इक्वेशन आपण जरूर प्रेक्षकांना सांगूया. उर्वरित 10 चेंडू आणि धावा काढाव्या लागतील, त्या 23. प्रेक्षकांना जर का आपण आत्ता विचारलं तर जरूर सांगतील. स्पर्धा सुपर हिट आहे. ही मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. अर्थातच दॅट शुड बी अ हाय व्होल्टेज गेम. दिस शुड बी अ नेल बायटिंग फाईट. सामना अटीतटीचा असावा, सामना उच्च कोटीचा असावा, सामना उत्साहवर्धक असावा. सामन्यामध्ये मी म्हणेन खरं तर ऊर्जा आणि इंटेन्सिटी ही वरच्या लेवलला असली पाहिजे. अर्थातच 10 चेंडू आणि 23 हे इक्वेशन. गती कमी, अतिरिक्त गती आपल्याला या बॉलमध्ये पाहायला मिळाली. लाईन मागे खेचली होती आणि बाउन्स सुद्धा पाहायला मिळाला. डावखुरा हाताचे गोलंदाज नेहमी खरं तर इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करताना आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिले. या गोलंदाजाचं जर का बॉलिंग ॲक्शन पाहिली तर श्रीलंकेचे शामिंदा वासची आम्हाला जरूर आठवण येते. इथे अजून एक खोलवर टप्प्याचा पुढ्यात टाकलेला हा बॉल. टायमिंग चुकले, कारण बॅटचं फेस लवकर बंद झालं. मिडविकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे होते सोनू एक जबरदस्त, मी म्हणेन चपल असा क्षेत्ररक्षक आहे, ज्याला मात्र नक्कीच चेंडूवरची त्याची नजर, चेंडूला उचलणं, फेकणं, सबकॉन्शियस माइंडनं शार्पली हँडल करणं, या सर्व गोष्टी त्यानं मॅचमध्ये केल्यात. 1 धावसंख्या वाढेल, पोहोचेल ती 30वर. 8 चेंडू आणि 22 धावा. हे 2 चेंडू सांगून जातील या मॅचमध्ये मोमेंटम कोणत्या टीमकडे. बॅटिंग करणारी टीम नौपाडा की टीम वाजे. बॉल अंगाचा वेध घेतोय. अंगाचा वेध घेणारा हा चेंडू येईल डॉट बॉल. एक चेंडू विजयाचा उत्साह वाढवतील. फिल्डिंग करणाऱ्या टीमचं नाव आहे ते अर्थातच वाजे. त्याचबरोबर आपण बघितलं तर नौपाडा ही टीम. आता अंतिमचा बॉल. या चेंडूवर जर का षटकार आला तर शेवटच्या षटकामध्ये 16 धावा उरतील, आणि जर का चौकार आला तर 18 उरतील. गोलंदाज करेल कमबॅक की फलंदाज होईल त्याच्यावर हवी, आणि करेल तो आक्रमण नाही. गतीनं बीट केलंय स्विंगनं, बीट केलं टप्प्यानं, आणि बीट केलंय या व्हेरिएशननं येईल हा डॉट बॉल. आता 6 चेंडू आणि धावा काढाव्या लागतील त्या 22. मॅच फिरली आहे. आज अंतिमची लढत. क्लास अपार्ट बॉलिंग परफॉर्मन्स पाहूया आपण. या षटकामध्ये 6 चेंडू कसे हाताळले गोलंदाज हेमंत पाटीलनं. पहिला बॉल वाईट, त्यानंतर खोलवर टप्प्याचा बॉल, तो आला डॉट. त्यानंतर ऑन ड्राईव्ह करत असताना फटका फसला, जिथे फलंदाज बाद झाले ते गणेश, आणि तिथून मात्र पुढे
मी म्हणेन मागच्या 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. एकंदरीत 2 धावांचं हे निर्धारित निर्णायक आणि मॅच मध्ये एक्स फॅक्टर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. ती हेमंत पाटील मॅच मध्ये मी म्हणेन पुनरागमन करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती बॉलिंग युनिट टीम वाजे या टीम कडनं आता बॅटिंग करणारा युनिट टीम नौपाडा कमबॅक करावा लागेल. करतील का हा प्रश्नचिन्ह, दॅट इज द क्वेश्चन. आणि प्रश्न असले की उत्तरे द्यायला मजा येते. 6 चेंडू आणि 22वा. आणि शेवटचं षटक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो अजय भगत. ही इज अ कम्प्लीट पॅकेज प्लेयर. एक अष्टपैलू खेळाडू. पहिलाच बॉल सॉफ्ट डिसमिसल. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. शॉर्ट स्क्वेअर लीग रिजन मध्ये, शॉर्ट फाईन लीग रिजन मध्ये अभिजित पाटील. आणि पहिल्याच बॉलवर फलंदाज होतील बाद. आता उर्वरित 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. मॅच पूर्णपणे फसली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम नौपाडा या टीमसाठी. 5ला 22. एखादा षटकार या माग काही 2 चेंडूवर जर का आला तर मॅच मध्ये मजा येईल. ते होईल का? पाच चेंडू 22वा. 22 टू विन फ्रॉम लिमिटेड 5 बॉल्स टू गो. आजच्या रात्रीमधील शेवटची लढत वाजे विरोधात नौपाडा. नौपाडा टीमनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग केली. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी वाजे टीमला आणि 52 धावा उभारल्या गेल्या. 53 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय 4 चेंडू आणि धावा काढाव्या लागतील ते 21. 4 चेंडू 21वा. किमान 3 षटकार आणि 1 चौकार. हो आलाय. यस इट इज. इतक्यात करू नका आमच्या पराभवाची चर्चा या क्रीडांगणात, कारण बेभान होऊन खेळ साकारतोय तो बॅट्समन संदेश भगत. त्याच्या बॅटपदने येतोय वी आर स्टील इन द गेम दाखवणारा एक जबरदस्त षटकार. उर्वरित चेंडू आणि आता 15 धावांची गरज. देर इज नथिंग इम्पॉसिबल इन द गेम ऑफ क्रिकेट. या खेळाचं रंजकता आहे, या खेळाचं गमक आहे. या खेळामध्ये अशक्य असं काही नाहीये. मॅच मध्ये पुनरागमन करतील जरूर. शेवटपर्यंत झुंज देऊ आणि धुंद फुंद होऊन मात्र खेळ साकारो हेच जणू काही सांगत असताना संदेश भगत क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानामध्ये उतरल्यानंतर हा जो षटकार आलाय त्या षटकारांना मात्र मी म्हणेन इक्वेशन अजूनही जागृत ठेवलंय. 3ला 15. 2 षटकार अजूनही आणि एखादा चौकार. इथे फटका फसलाय. धाव मात्र मिळणार ती फक्त 1. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय. यस इट इज. इथे एकच धाव मिळणार. 2ला आता 14. चला फलंदाज लवकर जावं. 2 चेंडू आणि 14 धावा. थँक्यू सो मच वन्स अगेन ऑल ऑर्गनाइज कमिटी टीम मेंबर्स. आमचे सागर मेहबूब. आणि स्पर्धा अप्रतिम रंगली आज. आजचं रात्र जो खेळ रंगला प्रत्येक टीमनं मात्र आपल्याकडनं 100% खेळ सादर करण्याचा प्रयत्न केला. चतुरस्त्र खेळाडूंचा खेळ आम्ही पाहिला. आणि खरं तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे जी कस्टमाइज ट्रॉफी आज आम्ही पाहिली. अतिशय नयनरम्य आणि आकर्षण या ट्रॉफीचं प्रत्येकाला आम्हाला पाहायला मिळालं. राजमाता जिजाऊ त्यांच्या हातामध्ये खरं तर भवानी तलवार आणि मस्तकी जो आपण नेहमी फेटा पाहिलाय. महाराष्ट्र धर्मरक्षीला
हे प्रतीक जे साकारलं, हा बॉल एकच मिळणार. अशी एक आकर्षक ट्रॉफी विजेत्या संघाला आपण देऊन पुरस्कृत करतोय. अंतिमचा चेंडू आणि आता विजयाच्या उंबरठ्यावर आणि पराभवाची सर्पमाल अर्थातच नौपाडा टीमच्या गळ्याभोवती रुलताना आपल्याला पाहायला मिळतीये. शेवटचा बॉल, धावा मिळतील 4 आणि विजय झालाय तो अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय तो एकच धाव मिळणार मला वाटतंय. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये धावसंख्येला मात्र नक्कीच चेस करत असताना टीम मात्र बॅकफूटवर गेली. फलंदाज लवकर बाद झाले. तदनंतर आपण पाहिलं की वाजे टीमनं कमालीचं कमबॅक केलंय आणि या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळाला. मी लगेचच विनंती करू वाजे टीमचा यज्ञेश पाटील. चला या 8 चेंडू आणि 21 धावा. आणि त्याचबरोबर प्रज्योतजी भगत यांचाही सन्मान आपल्याला करायचा आहे. तर आयोजकांच्या वतीनं आम्ही प्रज्योतजी भगत यांना विनंती करू की यावं आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रज्योत भगत यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. आयोजकांवरचं त्यांचं प्रेम आणि हे ऋणानुबंध मात्र असेच टिकून राहावेत. आम्ही सूरजजी भगत सरांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते प्रज्योत भगत यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅच